माझ्या गोष्टीचं नाव आहे धिंड. गावामध्ये एक कलालाचं दुकान होतं आणि त्या दुकानात पिणारे लोक जे असायचे ते आपले चार लोक जायचे तिथे प्यायचे आणि आपापल्या घरात निवांत बसायचे. बाकी काही भानगड नव्हती. पण देश स्वतंत्र झाला, समाज सुधारावा म्हणून वेगवेगळे कायदे होऊ लागले. महाराष्ट्रात एक कायदा झाला दारूबंदीचा. ही दारूबंदी झाली, प्रोहिबिशन आली आणि आमच्या गावात गंमत अशी झाली, पिणार कोण नाही हेच कळेना झालं. बरं, बघता बघता होम इंडस्ट्री वाढली. बँकेचं कर्ज न घेता जिकडं तिकडं हातबट्ट्या सुरू झाल्या. आणि मग अशी 2-4 सालं गेल्यावर गावात जी म्हातारी माणसं होती, शाणी जुनी माणसं, ती म्हणाली, खरं नाही, अशानं गाव पुरं नासल, ह्याचा विचार करा. आणि मग ते मागे लागल्यावर विचार करणं भागच पडलं. आणि म्हणाले, दारू वाईट, दारू सोडा, दारू सोडा. लोकांनी पटायला आलं, सोडायला पाहिजे. पण लोक म्हणाले, समजा सोडले आणि पुन्हा कोणी प्या लागलं तर काय करायचं. त्याच्यावर असा तोडगा काढला की दारू सोडायची म्हणजे शपथाच घ्यायच्या. आणि शपथा घेऊन बी जर कोणी पिणारा निघाला तर मग अशा माणसाच्या आपण गाढवावरनं धिंडच काढायची. हे पटलं लोकांना. म्हणाले, मग मग बरं आहे, म्हणून मग बरं आहे. मग म्हणाले, आता शुभ दिवस काढा. कुणीतरी सुचवलं, 15 ऑगस्ट चालेल का. म्हणाले, धरा 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 15 ऑगस्ट धरा. आणि 15 ऑगस्ट धरला. 15 ऑगस्टच्या सकाळी सप्ताह घ्यायला गाव सगळं चावडीच्या पटांगणापुढं गोळा झालं. सगळं म्हणजे सगळेच पिणार झाले होते. गाव सगळं गोळा झालं. सप्ताह घेतल्या, दारू सोडली. आता ज्या दिवशी सप्ताह घेतल्या तो एक दिवस कसा बसा पार पडला. 15 ऑगस्ट गेला, 16 ऑगस्टची तारीख आली. सकाळ झाली, दुपार टळली. वाटलं लोकांना तिन्ही सांजे पत्र गावल कोणतरी. पण कर्मधर्म संयोगानं 16वी तारीख काय उपयोगी पडली नाही. पण 17वी तारीख काय वाया गेली नाही. 17वी तारीख उगवली, सकाळ झाली, दुपार टळली, तिन्ही सांज होते न होते, दिवा बत्ती लागते न लागते. अशा टायमाला एक जण धावत पळत चावडीवर आला आणि म्हणाला, पाटील पाटील, राऊ खोत गावला. आता गावला म्हटल्यावर कशात गावला हे पाटलांना कळलंच. ते चांगले तक्क्याला टिकून बसले होते. ते बोजा सावरत पुढे झाले आणि म्हणाले, अरे कुठं गावला रे, कुठं गावला. ते म्हणाले, गावतोय कुठं, घरातच बायको संग धुमडी चालली. लगे पाटलांनी शिपायानं इशारा केला. त्याबरोबर त्याला धरून आणायला एकाला 4 शिपाई सरड्यागत पळत सुटले. धोंडीबा तराळ एक तिथं दिसला. त्याला म्हणाले, धोंडीबा जी उठ उठ. म्हणाले, गावात दौंडी दे. काय म्हणून. हे असं दारू प्यालाय, त्याला आता त्याची धिंड काढायची आहे सगळ्यांची, या म्हणायची. धोंडीबा तराळाला आनंद वाटला. त्यानं घुंगराची काठी बिटी हातात घेतली आणि चावडीच्या पटांगणातनंच पहिली दौंडी दिली. ऐका हो ऐका, राऊ खोत दारू प्यालाय, त्याची आता गाढवावरनं धिंड काढायची आहे, तरी असल तसं समजानी चावडीवर गोळा हो. तो असा दौंडी देत सुटला आणि गाव खडबडून जागं झालं. अहो, कुणी नुकते रानातनं आले होते, कुणाच्या गोठ्यात धारा चाललेल्या होत्या, कुणी भाकरीची वाट बघत बसले होते. ही सगळी कामं जिथल्या तिथं थांबली आणि जो तो चावडीकडे पळायला लागला. लहान पोरापासून म्हातारा कोताऱ्यापर्यंत सगळी चावडी गाठायला लागले. बायकासुद्धा दना 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 चावडीकडे पळायला लागल्या. काही बायांना तर शुद्ध राहिली नाही. चुलीवरचा तवा चुलीवर, भाकरी त्यावर आणि त्या चावडीवर. अशी सगळी बघता बघता म्हणजे चावडी पुटं पटांगण सगळं गर्दीनं फुलून गेलं. जत्रा भरावी तशी माणसं गोळा झाली. पण बाकीची तयारी सुरू झाली. हे लिजिमवाले आले, हलगीवाले आले. आले म्हणाले, धिंड जंक्शन काढायची. म्हणाले, आता गोलाला आणा टिक्क पोतच्या पोत. टिक्क पोत गोलाला जा आणलं. चिरमुरे आणले 12 पायले उधळायला. हे गाडा दांडगे धरून आणायला. मग गावात एक तरुण मंडळ होतं. त्या तरुण मंडळाचे तरुण कार्यकर्ते नेटा गाढाव बघायला हिंडायला. ह्याला कुठनं तरी एक दांडगे गाढाव आणलं. बरं, बाकीची सगळी तयारी सगळी झाली. परंतु अजून
राऊचाच पत्ता नव्हता. एवढ्यात म्हणाले बत्त्या पाहिजेत बत्त्या. हा गेले गावात एक वाणी होता, असा चेंगट की स्वतःच्या भाऊबंदात जरी मयत झालं तरी कधी फुकट बत्त्या द्यायचा नाही. पण ते सुद्धा आज असं रंगलं, पदरचं त्याल घालून फुकटच्या 4 बत्त्या दिल्या. हे म्हणाले करा मज्जा. अशी सगळ्यांना हर्ष झालेला, आनंद झालेला, गाडाव तयार, बाकी गुलाल आलेलं, सगळं तयार. पण अजून राऊचाच पत्ता नव्हता. जो तू त्याची वाट बघत होता आणि एवढ्यात एका अंगाने गलका ऐकू आला. बघतात तर राऊच येताना दिसला. कसा? हे फडजितलेला पैलवानाला खांद्यावर मिरवत आणावं का नाही तसा शिपायांनी बळजबरीनं खांद्यावर घेतलेला. अहो राऊ खोत येताना दिसला. जो हर्ष झाला, कड 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 टाळी पडली आणि पोरा सोराने तर नुसता शिट्ट्यांचा दणका उडला. पण याची पूर्वकल्पना त्या गाढवाला अजिबात नव्हती. जेव्हा कानावर त्याच्या शिट्या आल्या आणि टाळ्या ऐकून जे गाढा उधाळलं, मागचे दोन्ही पाय झाडत त्या गर्दीतनं वाकडं तिकडं पळत सुटलं. पोलिसी लाठी हल्ला बरा म्हणायची पाळी आली. कुणाचे गुडघे फुटायला लागले, नाडग्या सुजायला लागल्या, दात निखळायला लागले, कुणी साष्टांग नमस्कार घालाय, त्याच्यावरनं कुणी पळायला लागले. अरे अरे आवरा आवरा त्या गाढवाला धरा 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 लोकांनी मागणी केली. लोक पुढे झाले. धरणार कुठलं नेटाक गाढव. शेवटी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कबड्डीत जशी साखळी धरतात तशी साखळी धरली आणि गाढवाच्या रोखानं चाल करत निघाले. सोडायला नाही, कवळाच घालतो म्हणाले. हा चला. एक पैलवानागत गडी होता, जवळ जाऊन जे एकदम कवळा घातला ते सगळ्यांनी मिठीतच घेतला गाढवा. आता रेटा म्हणाले, रेटा. हे मागे नेऊन त्या भीतीजवळ नेऊन त्याला रेटलं, तिथं चांगला बांधून घातला आणि मग राऊला आणून चावडीत उभा केला. आता काय राऊचं वर्णन करावं. हे गडी नुसता पिऊन हाल्ट झाला, एकदम फुल टॉस. फणा काढलेला नाग डुलावा का नाही तसा नुसता अंगाला झोल देतच उभा राहिला. पाटलाने एक वेळ त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाले, बाबा राऊ तू प्यालायसे, तुला कबूल आहे का? त्याबरोबर त्याने एकदा डोळे उघडले आणि उघडलेले डोळे झाकत तो म्हणाला, दारू आया बाद प्यालेलो नाही. पाटील म्हणाले, अरे तुझं लाल भडक डोळं सांगतात की. डोळं काय सांगतात, गप्पा अण्णा गप्पा. अण्णा म्हणाले, गप्पा म्हणजे तुझी उत्तरुस्तवर आम्ही गप्पायचं काय? प्यालोच नाही तर उतरण्याचा प्रश्न येतोय कुठं? काय मर्दा प्यालो नाहीच म्हणतोस? पाटील म्हणाले, आज तुझ्या तोंडाचा वास दरवळायला लागलाय. धूप दरवळावा तसा तो वास दरवळतोय. चावडी सगळी घणायला लागल्या. वासाचं नाव काढू नका. वास तुमच्या सगळ्यांच्या नाकात बसलेला आहे. हे ऐकून मग एक शिपाईच पुढे गेला. म्हणाला, काय मर्दा राव बोलायला लागलास, प्यालो नाही म्हणतोस तर मग घरात एवढा दंगा का चालला होता? कुणा संग? बायको संग? कुणाच्या? तुझ्याच की. तर का मग लोकांच्या बायका संग दंगा करायचा का काय? अरे पर इतका मग कितका? काय गव्हर्नमेंटनं परमिट सोडले का इतका? हे ऐकून पाटील म्हणाले, अरे का त्याच्या संग वडा कुटायला लागले? ती प्याले दिसतंय. तुमची तयारी आहे का? आमची फुल तयारी आहे. मग याला उचला. उचला म्हटल्यावर एकाला 10 गडी पुढे झाले आणि गुळाची काही उचलतात का नाही. श्री गुरुदेव दत्त तसा त्याला आजच्यात उचलला. श्री गुरुदेव दत्त आणि त्या गाढवावर नेऊन बसवला. पोझिशन अशी, गाढवाच्या पाठीकडे त्याचं तोंड पुढे पाठ, अशा पोझिशनमध्ये त्याला बसवला. लगेच गुलालवाले पुढे झाले. त्यांनी त्याचं तोंड लाल केलं, आपली तोंड लाल भडक करून घेतली. चिरमुरेवाल्यांनी वट्टे बांधले, त्यांनी लाईन लावली. हलगीवाले पुढे गेले. जाता जाता पुन्हा हलगी शिकून घेतली. लेझिमवाले उभे राहिले. बाकी सगळी तयारी झाली. एवढ्यात एक जण हातात कात्री घेऊन धावत पळत पाटलांच्याकडे आला. मला, पाटील पाटील ही घ्या कात्री. पाटील म्हणाले, कात्री? कात्री कशाला? उद्घाटन करा. इतर कशाचं उद्घाटन? हे काय आम्ही सगळी व्यवस्था केली. गाढवाच्या ह्या कानापासून ह्या कानापुतूर फित बांधल्या. तुम्ही नुसतं कटिंग करा.
पाटलाने आनंद झाला. त्याने ती कात्री घेतली आणि काय कटिंग करायची ती कटिंग केलं. पाटलाने इकडं फीत कापल्या. तिथे एक प्राथमिक शाळेतले गुरुजी होते. त्यांनी लगेच पुकारच केला. हां सुरू आणि धिंड सुरू झाली. मुंगीच्या पावलाने हळू रमत गमत धिंड चालली. आणि आधी डांगुळ मामा हे जर पाय लागलं खाली घासायला. त्याला वाटलं आपण 22 इंची सायकलीवर बसलोय आणि हवेतच हँडल लागलं धरायला आणि खाली पायडल मारायला. लोकांना बघितलं अरे बघा ते कसं करतंय बघा. लोक बघायला लागले. अशी धिंड चाललेली. आधी डांगुळ मामा असल्यामुळे ते गाढवावर बसवलेलं. ते गाढव जसं चालायला लागेल तसं त्याला डुचमळायला लागले आणि जसं डुचमळल तशी त्याच्या अंगात लय भरायला लागली. अहो ही धिंड भर पेठेत आली. लोक गुलाल उधळतात, चिरमुरी उधळतात, हलगी बोलायला लागलेली आहे. लेझिमवाले घामाघूम झालेत आणि ह्याच्या अंगात अशी लय भरली, फुल लय भरली. अहो पुढं प्रत्यक्ष हलगी वाजत असताना ह्यानं आपल्या पदरची तोंडची हलगी सुरू केली. हे डँग टिक टॅक टिक टॅक टिक टॅक टिक डँग टिक टॅक टिक टॅक. हलगी सुरू झाली. लोक तर किती शहाणी. ती हलगी ऐकायची सोडून ह्याच्या भोवतीनं गोळा जाय. ह्याच्या रंगात आलेलं डँग टिक टॅक टिक टॅक. अखेर शेवटी ती हलगी बंद पडली. हलगीवाल्याने हलग्या काखत मारल्या. तेही याच्या पुढे घेऊन उभे राहिले. याचंच लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि म्हणाले ए हलगी बंद का पाडली, वाजवा एक डँग टिक टॅक. हलगी सुरू झाली. धिंड पुढे चालली. एका चौकात धिंड आली. हल्ली खेडेगावात चौक झाले तर चौकांना नावं झाले. महात्मा गांधी चौक, मौलाना आझाद चौक, अशा एका चौकात ही धिंड आली आणि एकदम एका अंगाने गलका आला. हो थांबा. पाटील म्हणाले काय हिथं आम्हाला हार घालायचा आहे. पाटील म्हणाले घाला. नाही तुमच्या शुभ हस्ते घालाय. पाटलाने हार बघितला. अहो तो हार काही साधा नव्हता. म्हणजे शेवंती, गुलाब अशी फुलं नव्हती. एक इरसाल फुल वावल्यालं. घरटी एक मागून आणलेलं. फाटकी तुटकी, जोडा, पायतान, बूट, सँडल हे सगळं वावलेली असली फुलं. मला जंक्शन हार केलेला. हार बघून पाटील दबाकले. ते म्हणाले शुभ हस्तेच घालायचा. तर आजकाल पाटला परा सरपंचांचा मान मोठा, त्यांच्या हस्ते घाला असं म्हणून त्यांच्याकडे हात केला. आणि ते गाफील होते. शिवाय सवय हो जिथे तिथे पुढं व्हायची. यांच्या हस्ते म्हणून हात केल्यावर लगेच ते पुढं झाले. आता त्यांनी हार बघितला पण सत्ताधारी पक्षातले असल्यामुळे माघार घेणं त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी लगेच तो हार उचलला आणि राऊतच्या गळ्यात ते ओझं टाकलं. ह्याच्या गळ्यात ओझं पडलं म्हटल्यावर राऊला वाटलं हार पडला आणि लगेच हात पुढे केला. गुच्छ. हार घालणाराचा चेहरा पडला. म्हणाले गुच्छ काय तयार नाही मोर्चा टायमाला. मग राऊने डोळे उघडून एकदा हाराकडे बघितले. अहो त्याचाही चेहरा रिंदिसा झाला. ती सगळी फाटकी तुटकीच. अरे काय गावाला भीक लागली का काय. एखादा बाटा फिटा निदान स्वस्तिक. एवढ्यात ते हलगी बिलगीवाले लोक गोळावून आलेले बघून अरे काय तुम्ही काय झोपा काढता का काय, वाजवा. एक डँग टिक टॅक. त्याला हलगी बोलायला लागली. धिंड पुढे चालली. दुसऱ्या एका चौकात ही धिंड आली. पुन्हा एका अंगाने गलकाला. थांबवा. राऊज म्हणाला काय हार घालायचा आहे का. नाही तर सुवासिनी ववाळणार आहे. सुवासिनी ववाळणार आहे ते ऐकल्याबरोबर त्याने एकदा मानेला हिसळा दिला. नीट डोळे उघडले. म्हणाले किती जणी आहेत. एकाला 5 जणी आहेत. काळजी करू नको. खाली उतरू का. आपण आसन सोडू नका. आपण बसा. सुवासिनी येतील. आता सुवासिनी म्हणजे गावातल्या काही टार्गेट बाबांनी रूप घेतलेलं सुवासिनींचं. ह्याला ओवाळण्यासाठी ह्या सुवासिनीना गाढवाच्या मागच्या अंगानं पुढं व्हावं लागलं. आणि त्या कळशीनं पाणी ओतायला लागल्या गाढवाच्या मागच्या पायावर. त्याला सहन झालं नाही. तो म्हणाला कुठं पाणी वतता.
तुम्हाला माझ्या आणि गाढवाच्या पायातला फरक कळत नाही? कुणीकंड सुवासिनी झालाय असं म्हणून त्याने पाय वर केले. आता कशाची ओवाळण्याने काय कशी वशी हळद वाहून हळद कुंकू वाहून त्या सुवासिनी माघारी फिरल्या. अहो एकाला 5 सुवासिनीने आपल्याला ओवाळे म्हटल्यावर ह्याचं विमान खाली राहतंय कशाला? एरोड्रम सह वर. आणि त्या पाठ मोऱ्या सुवासिनीकडे बघता बघता त्याच्या तोंडात नाही लावणीचा मुखडाच बाहेर आला. हौसम मला मोठी तुला ग पाहण्याची, तुझ्या दंडात चोळी ऐण्याची. आणि गंमत काय झाली, ह्या लावणीचा हाच मुखडा पुन्हा एकदा म्हणताना कधी कधी जुन्या फोनोची पिन एकाच शब्दात अडकते की नाही, तशी त्याची पिन एकाच शब्दात अडकली. हौसम मला मोठी तुला ग तुला ग तुला ग. ऐकणारे लोक अस्वस्थ झाले हो. ह्याचा आपलं तुला ग. एक पोरग तरी इतका अस्वस्थ झालं, हे पळत जाऊन आलं ह्याचं तुला ग. आता बस झालं ग, पुढची ओळ म्हणा. त्याबरोबर त्याची पिनच मोडली आणि त्या पोरावरच खवाळा. पुढची ओळ लेका तुला काय कविता वाटली काय शाळेतली? खुट्ट्या एवढा नाही सण लावणी ऐकतोस? सांगू का तुझ्या बाला? कुठं आहे तुझा बा? मोर हलगी वाजी वाजवा डँग टिक टॅक टिक टॅक टिक. चालली हलगी सुरू झाली, धिंड पुढे चालली. आता ह्या नादात लोक रंगून गेलेले. अहो त्यांना किती वाजले आणि काय ह्याचा काय म्हणजे पत्ताच लागला नाही. एवढ्यात कुणीतरी पाटलाने म्हणाले, पाटील पाटील मध्याह्न रात झाली, 12 वाजले. हा पाटील म्हणाले सरपंचाला, हो बरोबर 12 वाजायला आले म्हणाले. जवळजवळ गाव फिरून झाले. इथं आता मारुतीचं देवाळ बी जवळ आलं, इथं विसर्जन करू. कोण बोलला देव? पाटील चपापी. नाही म्हणजे आम्हीच चर्चा करत होतो, इथं मारुतीचं देवाळ आले आता विसर्जन करावं. विसर्जनची बातच इसरा. आताशी कुठे रंग भरायला लागलाय. पाटील म्हणाले, पण बाबानो लोक उपाशी पोटानं आलेत, 12 वाजायचा टाइम झालाय, उपाशी पोटानं आले लोक, आता ह्याच्या पुढे किती राहणार? मग आमच्यावर काय उपकार करता काय? हा एकदा आमची धिंड काढली ना, पुरी काढा. आले ऐकणं म्हणून मग म्हणाले हरिवाज चला चला. झालं पुढे निघाले. जरा पाटील आणि सरपंच मागे रेंगाळून ऐकू येणार नाही अशा अंतरानं म्हणाले, आपसात बोलायला लागले. ऐकत नाही काय करायचं काय? 4 गल्ल्या राहिल्यात तेवढा झटका करा झटका. अहो किती झटका केला तरी 4 गल्ल्या फिरून व्हायला रात्रीचा 1 वाजला. 1च्या सुमाराला सगळं गाव फिरून झाले असं लक्षात आल्यावर पाटील आणि सरपंच लगबगीनं गेले जवळ आणि म्हणाले, बाबा राहू आता गाव सगळं फिरून झालं, आता काय तुझी बाकी राहिली नाही ना? कशी बाकी राहिली नाही? आता काय राहिलं? काय राहिलं? ही सगळी गावानं मजा बघितली, अजून महारवाडा मांगवाडा तसाच राहिला. पाटील हादरले. आता याच्या पुढं मांगवाडा महारवाडा, मग आम्हाला हरिजनांच्यावर अन्याय झालेला मुळीच खपायचा नाही. त्याच्या तोंडूनी राजकीय भाषा आल्यावर पाटलापेक्षा सरपंच गळाटले, कारण त्यांना निवडणुकीला उभं राहून मतं घ्यायची होती. ते म्हणाले बरोबर आहे बरोबर आहे, कितीही टाईम हो, महारवाडा मांगवाडा सगळा फिरून झाला पाहिजे, चला हलगेवाले महारवाडा. रात्री 1च्या पुढे ही धिंड महारवाड्याकडे निघाली. अहो महारवाडा जवळ याला रात्रीचा 2 वाजले. वाजा पायकून जी मंडळी जागी झाली. धिंड आलेली बघून जो आनंद झाला, म्हणाले इथं घुमवा घुमवा. अहो 2 झाला, त्यांच्या 2-2 झोपा झालेल्या, त्यांना काय हे घुमवा घुमवा. 2च्या 2.5 झाले, 2.5चे 3 झाले, घुमवा घुमवा. अखेर 3:30च्या सुमारला ही धिंड कशी वशी मारवाड्यातनं बाहेर पडली. आता याच्या पुढे मांगवाडा, काय सांगावे लोकांची दैना दैना. अहो मांगवाड्याकडे धिंड चालली तेव्हा काही लोक चालता चालता झोपू लागले, तर काही लोक झोपता झोपता चालू लागले. आणि ह्या संधीचा फायदा घेऊन जे चाणाक्ष लोक होते ते हळूहळू फुटायला लागले. पण आता 4 वाजायचा टाइम झालेला, ह्याची सगळी उतरत आलेली, ह्याला दिसायला लागले. लोक फुटताय ते बघितल्यावर सर्कशीतला विदूषक जसा पळत्या घोड्याच्या पाठीवर उभा राहतो तसा राऊ खोत चालत्या गाढवाच्या पाठीवर उभा राहिला आणि म्हणाले, कोण चाललंय तिकडे?
मुक्काट्यानं मागं फिरा, नाही त्याला गाढवावरनं शिव्या घालेन. बरं प्यालेला माणूस काय सोडणार घातल्याशिवाय? लोक मुक्काट्यानं मागं फिरले. आणि जे प्रतिष्ठित लोक होते ते नुसते मागं फिरले नाही, आपण गेलो नाही हे त्याला दिसावं म्हणून ते गाढवाच्या भोवती भोवती वावरायला लागले. एक दोघांनी तर राऊच्या दंडाला हलवून सांगितलं, आम्ही गेलो नाही हो, आम्ही हाय बर का. अशी ही धिंड जेव्हा मांगवाड्याजवळ आली तेव्हा ते गाढव सुद्धा पेकाळलं. एरवी खचून ओरडून गाव दणानून सोडणारे गाढव ते मांगवाडा जवळ आला तसं जांभई द्यावं तुझं, अशी अवस्था. 4च्या सुमाराला जेव्हा ही धिंड मांगवाड्यात आली त्यांच्या सगळ्यात झोपा झालेल्या. हे इथं गुमवा गुमवा, 4:30चे 5 झाले, 5:30 झाले, गुमवा गुमवा. सोडायला कुठे तयार होतं. अखेर दिवस उगवला आणि मग ही धिंड कशी पांगली हे कळायच्या अवस्थेत कुणी नव्हतंच. एरवीचा जो दिवस उगवतो तो कामाधामासाठी, हा जो दिवस उगवला तो घरोघर जाऊन झोपण्यासाठी. रात्रभर कावलेले चालून चालून कावलेले लोक जे घरी गेले त्यातले जे तापट लोक होते ते उगाचच आपल्या बायकांच्यावर राग काढायला लागले. आम्ही आल्याला दिसत नाही का, हातरून घालायला किती टाइम. बायका मनातल्या मनात म्हणायला, आम्ही कोणी सांगितलं होतं का बाबा रात सारी हिंडून ये म्हणून, अंगात भूत बळवलं का तर असं का करायला लागले. तर जे बायकाने भिणारे लोक होते ते आपलं मंगळासारखं सांगायला लागले, आम्ही जेवायला उठलो तरी आमचं बिछानं काढणं का बरं का, आणि पुन्हा मुरगाळून पडणार. अहो लोक दिवसभर असे मुरगाळून पडले दिवसभर, पण कर्मधर्म संयोगानं चावडीतल्या संध्याना मात्र म्हणजे काय असं झोपता आलं नाही. रात सारी दमलेल्या नेमका त्याच्या दुसऱ्या दिवशी मामलेदार चावडीत आला. तेव्हा रात्रीचे दमलेले शिपाई दिवसभर चावडीत त्यांना बसावं लागलं. जेव्हा तिन्ही सांजेला एक्क्या गाडीतनं घालून त्याला तालुक्याला पोचवलं तेव्हा ते मोकळे झाले. घाई गडबडीनं आपलं भाकर तुकडा खाऊन ते चावडीवर आले, खालवर आपलं घोंगडं घालून पडले. कुणीतरी जागा असा म्हणून तराळ तेवढा जागा होता, पण त्याला सुद्धा बसल्या बसल्या पेंग यायला लागली. म्हणून पेंग जावं म्हणून त्याने आपली चिलीम काढली, तंबाखूचा बार बीर भरला, छापी गुंडाळली आणि आकटीजवळ येऊन विस्तू घ्यायला आकटीजवळ आला. पायाच्या 2 बोटात ती चिलीम धरून ठेवली. आकटीतला विस्तू असा काढून तळ हातावर घेतला. आता एवढ्यात त्याला कुणाच तरी चावल आली. बघतोय तर कुणीतरी झोकांडे देतच येताना दिसलं आणि ते बघतच राहिले कोण येते. तळ हातावर विस्तू घेतलेलं भानच नाही. जेव्हा हात चांगला भाजला तेव्हा हात झाडत म्हणाला, उठा रे बाबाने उठा. बरं ते पहिल्या झोपेत डाराडूर झोपा लागल्या, ते काय उठतात. एवढ्यात हा जो झोकांडे देता आला तो म्हणाला, काय सगळी झोपली काय, उठवा उठवा. बाबा उठवतो. लगेच तळा म्हणाला, उठा रे बाबा उठा, आलाय बघा राऊ खोत. राऊ खोत म्हटल्यावर सगळ्यांच्या झोपा एकदम उडाल्या. पाट 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 सगळी उठून बसली, डोळे चोळत त्याच्याकडे बघत म्हणाली, कोण राऊ का, कोण राऊ का. राऊ म्हणाला, काय ओळख लागना काय, काय तुम्ही पावशेर पावशेर मारली आज. एक जण कपाळावर हात मारून घेत म्हणाला, आईला काढतंय वाटतं आज आणि धिंड. आणि राऊ म्हणाला, अंगाला झोलो देत म्हणाला, काढतंय वाटतं. कुठं आहेत पाटील, कुठं आहेत सरपंच, कुठं आहे गाढव आणि कुठं आहे हलगी. आणि एवढं बोलून तो थांबला नाही. त्यानं पदरची हलगी सुरूच केली. एक धंगे टिक टाक टिक टाक